हॅलो नमस्कार जय भीम गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर हे पहा तुम्ही गाई मस्त बांधले आहे आणि रात्री रात्री इतका पाणी आला, खूप खूप पाणी आला रात्री। ते पहा पूर्ण ओलं 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 जिकडे तिकडे। इकडे आईने काळ्या जमा करून ठेवले आहे आणि हे गाई इकडे बस 1 2 3 4 4 5 गाई आहेत। आणि रात्री इतकं मस्त थंड लागलं, आता पण मस्त थंड वातावरण लागून राहिलं, इतकं मस्त लागून राहिलं आता, खूप बस मस्त। हे पहा इकडे गाव किती मस्त दिसते ना गाव। तर प्लीज माझं गाव कसं वाटते कमेंट्स मध्ये सांगा। आणि इकडे आई नाश्ता करते नाश्ता करते आई। आता इथे गहू काढले, आता गहू निसून ठेवते, कारण दळणाची व्यवस्था अगोदरच करून ठेवावी लागते इथं। कारण दुसऱ्या गावामध्ये दळण बाजार दळण हे सगळं दुसऱ्या गावातून आणावं लागते, इथं काहीच नाही। इथं छोटंसं लहानसं दुकान आहे, हे थोडं थोडं जास्त नाही, फक्त एकच दुकान आहे बस झालं। आता तुम्हाला गाव पूर्ण दाखवलं असतं तिकडून, पण मी गावामध्ये कधी जातच नाही तिकडे। हे पांढरं पांढरं गोरं नाही, गाय होय, हे पण गाय होय। हे लहानसं वासरू आणि हे एक गाय, हे एक गोरं वासरू। श्रू काय हो रे, काय होय, काय होय? तुम्हाला मारत तुम्हाला? अरे अरे, तुम्हाला मारत? अरे बापरे, अशा मारा नाही लागत, मारा नाही लागत। हे मोठं जब्बर आहे, हे असं असं करा, जब्बर आहे थोडस आणि हे गाय नाही आहे जब्बर, हे गाय गरीब आहे, हे गाय खूप गरीब आहे, मस्त गाय आहे। आणि तू भी तर गरीब आहे, तू भी गरीब आहे हा? अच्छा, अरे काय होय का जर तू खूप लावला रे तू ना। आता घरी आहे, त्याला आता वावरात नेऊन बांधणार आहे दादा। आणि इकडे लेकरं झोपले आहे मस्त, हे बा इकडे मस्त झोपले आहे। रात्री कूलर लावायची गरजच नाही पडली खूप। आणि इकडे हा टीन आहे ना, पाणी आला इतकं बद 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 वाजे, खूप 1 घंटा पाणी आला, चांगला रातभर पाणी आला। 1 घंटा तर आपण जागच होतो आहे ना। पण ना इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा, तर माझे व्हिडिओ ना पब्लिक नाही व्हायला पाहत, तर मग खूप वेळ लागते। मग कधी ते तिकडे जावं लागते टंकीच्या इकडे, तिकडे मग नेटवर्क भेटते, तिथं जातो मग। कधी कधी तिथे गेल्यावर नेटवर्कच नाही भेटत। तर पहा मी आली इकडे आता, ह्या शाळेजवळ, हे शाळा आहे। आणि चला मी तुम्हाला एक म्हणजे आमचं गाव एकदम फेमस आहे, हे पहा इथे नाव आहे महेद्री ॲग्रो टुरिझम म्हणून ओळखले जाते। इथे खूप पर्यटक लोक येत असतात इथे, म्हणजे तिकडे अंदर जंगलामध्ये एक शेत आहे तिकडे, तर तिकडे सगळं तुम्हाला जनावर काय काय ते सगळं तिकडे दाखवते, सगळं दाखवते। तर तर मैत्री ॲग्रो टुरिझम म्हणून ओळखल्या जाते, खूप दूर दूरचे लोक येतात। आणि तिकडे मोठा धाबा आहे, मी गेली नाही अजून, तर तिकडे मोठा धाबा आहे, जेवण खाऊन सगळी व्यवस्था आहे तिकडे। तर तुम्हाला यायचं असेल ना तर ये जा। आणि हे वरुड अमरावती वरुड जिल्ह्यात आहे, जिल्हा अमरावती वरुड तालुक्यामध्ये आहे। तर मैत्री म्हणून नाव आहे, अगोदर फेमस नव्हती, आता खूप फेमस झाली आहे, मैत्री म्हणून नाव आहे ह्या गावाचं। तर तुम्ही पण येऊ शकता। तर हा सीधा रस्ता गेला आहे तिकडे, हा डांबरी रस्ता, अर्ध्यापर्यंत डांबरी रस्ता आहे आणि मग तिकडे कच्चा रोड आहे। तर तिथे आहे सगळं काही
खाण्यापिण्याची खूप कार घेऊ तिथे येत असतात पार्टी करायला. असे खूप लोक येत असतात. चला तर मित्रांनो, आज आहे शेती शाळा म्हणून आहे गावामध्ये मीटिंग भरणार आहे. तर आम्ही सगळेच चाललो. 2 बाई आहे आणि आई पण आहे. तर चला पाहू कसं कसं आहे. तर आजची आपली ही शेतीशाळा आहे. हा वर्ग पहिला आहे. वर्ग पहिला या शेतीशाळेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? पेरणी करायच्या आधी आपल्याला 2 गोष्टी करणं महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे बियाण्याची क्षमता आणि दुसरं म्हणजे बियाण्याला बीज प्रक्रिया, म्हणजे बियाण्याला औषध लावून पेरायचं. काय करायचं? बियाण्याला औषध लावून पेरायचं. कसं? की फंगिसाईड जे म्हणजे जमिनीमध्ये जे बुरशी असतात ते बुरशीनाशक त्याला बियाण्याला लावून आपल्याला पेरायचं. म्हणजे काय करायचं की बियाणे घ्यायचं, एका पोत्यामध्ये म्हणजे पोत्यावरती टाकायचं. कोणतं? प्लास्टिकचं पोतं. आणि त्याला आपल्याला बियाण्यासोबत एक पुडी येते छोटीशी थायरमची, है ना? त्याच्यामध्ये असं थायरम ते बियाण्याला लावायचं. त्याला बियाण्यात टाकायचं बियाण्यावरती आणि एका साईडने उचलून असं घोळ करायचं, है ना? त्याला मिक्स करायचं म्हणजे बियाण्याला पूर्ण लागलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बियाण्याला पेरणी करायची. म्हणजे या 2 गोष्टी तुम्हाला करणं महत्त्वाचे आहे पेरणीच्या आधी. पहिला म्हणजे बियाणे आणि दुसरं म्हणजे बियाण्याला बीज प्रक्रिया करणे. ठीक आहे, समजलं? तर मॅडमनी खूप चांगली छान माहिती दिली आहे. तर हे सगळ्यांनीच ऐकलं पाहिजे. खेड्यापाड्यात ज्यांच्याकडे वावर आहे, शेती आहे, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर खूप छान माहिती दिली आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आणि नाश्ता पण दिला आहे. सगळ्यांना नाश्ता मिळाला, पाहू शकता तुम्ही.